SN1 आणि SN2 मेकॅनिझमची पूर्ण समरी तुम्ही तुमच्या समोर लिहिलेली आहे इन द फॉर्म ऑफ डिफरन्स. तर असा पण क्वेश्चन विचारला जातो स्टेट बोर्ड मध्ये, गिव्ह द डिफरन्स बिटवीन SN1 अँड SN2 मेकॅनिझम. तर आता तुम्हाला सगळं शिकवलं असल्यामुळं हे तुम्हाला माहिती आहे. पहा आता मी लिहिलेलं इथे फॅक्टर्स लिहिलाय पहिल्या फॅक्ट कॉलम मध्ये, डिफरन्स तयार केला आपण SN2 आणि SN1. तर SN2 रिॲक्शन मध्ये कायनेटिक्स मध्ये मी तुम्हाला लिहून दिलं होतं की ही सेकंड ऑर्डर रिॲक्शन आहे. SN2 कोणती रिॲक्शन आहे? सेकंड ऑर्डर. आणि ही जी आहे SN1 ही फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे. का बरं? याचं कारण वगैरे सगळं तुम्हाला मी करून दिलेलं आहे. ठीक आहे. तर पहिला पॉइंट तुमच्या लक्षात आलेला आहे की कायनेटिक्स ऑफ रिॲक्शन मध्ये सेकंड ऑर्डर रिॲक्शन SN2 ही सेकंड ऑर्डर रिॲक्शन आहे आणि SN1 ही फर्स्ट ऑर्डर आहे. का बरं हे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर मॉलिक्युलरिटी मध्ये मी तुम्हाला सांगितलं की SN2 ही बायमॉलिक्युलर रिॲक्शन आहे आणि SN1 ही युनिमॉलिक्युलर रिॲक्शन आहे. याचं पण उत्तर तुम्हाला दिलेलं आहे मी. तर का बरं? कारण की SN2 मध्ये रिॲक्शनचा रेट हा दोन रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड असतो आणि SN1 मध्ये तो फक्त एकाच्याच कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड असतो. बरोबर आहे. आता थर्ड पॉइंट होता नंबर ऑफ स्टेप्स. तर SN2 ही सिंगल स्टेप रिॲक्शन आहे आणि SN1 मात्र दोन स्टेप मध्ये होते. पहिल्या स्टेप मध्ये कार्बोकॅटायन फॉर्म होते आणि दुसऱ्या स्टेप मध्ये त्या कार्बोकॅटायनवर न्यूक्लिओफाईलचा अटॅक होतो. बरोबर आहे. येत आहे लक्षात? हो सर. हा. चौथा नंबर बॉन्ड मेकिंग अँड ब्रेकिंग. तर या बॉन्ड मेकिंग आणि ब्रेकिंग मध्ये आपल्याला माहिती आहे की SN1 मध्ये OH मधला OH मध्ये कार्बन सोबत बॉन्ड बनवणे आणि ब्रोमिनचा कार्बन सोबत बॉन्ड ब्रेक होणे सायमल्टेनियस आहे. हे सांगितलं होतं मी तुम्हाला. हो सर. हा. आणि इकडे काय होते, पहिल्यांदा तो बॉन्ड OH आपला BR सोबतचा पूर्ण बॉन्ड काय होतो, पहिले ब्रेक होतो, मग कार्बोकॅटायन तयार होते आणि मग त्याच्यावर अटॅक करतो कोण? न्यूक्लिओफाईल. म्हणून फर्स्ट बॉन्ड ब्रेक्स इन रिॲक्टंट अँड देन न्यू बॉन्ड फॉर्म इन प्रोडक्ट. क्लिअर आहे बिलकुल वाक्य? येस सर. हा. पाचवा पॉइंट ट्रान्झिशन स्टेट. आता SN2 मध्ये तुम्हाला माहित आहे एकच ट्रान्झिशन स्टेट तयार होते कारण की सिंगल स्टेप रिॲक्शन आहे आणि SN1 मध्ये मात्र दोन स्टेप आहे म्हणून दोन ट्रान्झिशन स्टेट तयार होतात. एक पहिल्या स्टेपची ब्रेकिंग ऑफ CBr बॉन्ड, कार्बोकॅटायन फॉर्म होण्याची जी स्लो स्टेप आहे रेट डिटरमायनिंग, तिच्यात एक हे तयार होते ट्रान्झिशन स्टेट आणि दुसरा न्यूक्लिओफाईलचा अटॅक. सहावा पॉइंट आहे डायरेक्शन ऑफ अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल. तर आपल्याला माहित आहे SN2 मध्ये बॅक साइड अटॅक आहे. SN2 मध्ये कोणता अटॅक आहे? बॅक साइड अटॅक. इकडे मात्र सांगता येत नाही कारण की मे बी बॅक ऑर फ्रंट साइड अटॅक, दोन पैकी कोणताही होऊ शकते. त्याचं पण कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे कारण की कार्बोकॅटायन जो असतो तो प्लेनर आहे, प्लेनर, आणि त्याच्यामुळं कोणत्याही साईडने अटॅक होऊ शकतो. मी त्याचं तुम्हाला बनवूनही दाखवलं होतं. कार्बोकॅटायन असा बनते म्हटलं होतं. हे तीन अल्किल ग्रुप त्याला जॉईंट होतात, असे तीन अल्किल ग्रुप जॉईंट आहेत त्याला मिथिल ग्रुप. हे असा बनते तो, याला प्लेनर म्हणतात, प्लेनर. हे असा बनते तो, हा काय झाला? प्लेनर झाला. हे तीनच्या तिन्ही मी एकसारखी डायग्राम बोर्डवर अशी अशी काढू शकतो म्हणून हे प्लेनर आहे. एक मिथिल ग्रुप इथे आहे, एक मिथिल ग्रुप इथे आहे, एक मिथिल ग्रुप इथे आहे आणि हा जो आहे ना इथे कार्बन तुमचा पॉझिटिव्ह चार्ज कार्बन आहे कारण की याचा ब्रोमिन निघून गेलेला आहे. तर म्हणून हे प्लेनर आहे आणि प्लेनर असल्यामुळं काय होते की कोणत्याही साईडने अटॅक पॉसिबल आहे, इकडून किंवा इकडून, फ्रंट साईड किंवा बॅक साईड. हे माझं तुमच्यासोबत डिस्कशन झालेलं आहे. त्यानंतर स्टिरिओकेमिस्ट्रीमध्ये तुम्हाला माहिती आहे की SN2 मध्ये इन्व्हर्शन ऑफ कॉन्फिगरेशन बनलं होतं. तिन्ही हायड्रोजन दुसऱ्या साईडने गेले होते, तिन्ही हायड्रोजन दुसऱ्या साईडने गेले होते, माहिती आहे? हो सर. हो सर. हो सर. आणि इकडे रेसेमायझेशन म्हणजे काही बनू शकते, इन्व्हर्शन बनू शकते किंवा रिटेन्शन बनू शकते. 50-50% चान्सेस आहे. हे मी तुम्हाला सांगितलं होतं, बरोबर? हो. हो. हा. हो सर. त्यानंतर टाईप ऑफ
सबस्ट्रेट. इथे प्रायमरी सोबत ही रिॲक्शन चांगली होते SN2 मेकॅनिझम. हे प्रायमरी पहा, आपण मिथिल ब्रोमाइड घेतला आणि मिथिल ब्रोमाइड प्रायमरी अल्किलाइड आहे. तर प्रायमरी सबस्टेट असेल तर SN2 होते आणि टर्शियरी जर असेल तर SN1 होते. टर्शियरी काय होते? SN1. आलं लक्षात? इथे टर्शियरी सबस्ट्रेट पाहिजे. सबस्ट्रेट म्हणजे तुम्हाला माहिती आहे. आणि इथे प्रायमरी, जो सबस्टन्स प्रोडक्ट बनवताना कार्बन प्रोव्हाइड करतो त्या सबस्टन्सला आपण म्हणतो सबस्ट्रेट. द सबस्टन्स विच प्रोव्हाइड कार्बन while forming the product is called as substrate. पोलॅरिटी सॉल्व्हंटची, इथे नॉन पोलर सॉल्व्हंट पाहिजे असते. SN2 मध्ये नॉन पोलर सॉल्व्हंट पाहिजे, याचे कारण मी थोड्या वेळाने सांगतो तुम्हाला एंट्रन्सच्या बॅच मध्ये. आणि इकडे पाहिजे पोलार सॉल्व्हंट. ठीक आहे, ते बरं इथंच सांगून देतो चला. इथे पोलार याच्यासाठी पाहिजे कारण की इथे तो कार्बोकॅटायन जो तयार होते ना तो प्लेनर आहे, प्लेनर. आणि कार्बोकॅटायन प्लेनर असल्यामुळे इथे पोलार सॉल्व्हंट पाहिजे. आता इथे कार्बोकॅटायन तयारच होत नाही, तर 3 डायमेन्शनल आहे. इथे 3 डायमेन्शनल म्हणजे 3 हायड्रोजन तर असे दाखवलेच होते आपण. 3 हायड्रोजन असे दाखवले होते. आठवा थोडंसं बरोबर, कालचंच आहे. सर. ठीक आहे, हे असं. आणि एक ब्रोमिन इकडून आणि OH तिकडून. आपलं ब्रोमिन इकडून असा होता आणि OH माझ्याकडून होता ना असा. म्हणून इथे कार्बन जो आहे त्याला 5-5 अटॅच आहेत. 5 अटॅच याच्यात पेंटाव्हॅलंट कार्बन बनते इथे. म्हणून तो हायली अनस्टेबल असते. आणि पेंटाव्हॅलंट असल्यामुळं इथे नॉन पोलार सॉल्व्हंट पाहिजे. काय पाहिजे? नॉन पोलार सॉल्व्हंट. आणि लास्ट आहे इंटरमिजिएट. याच्यामध्ये इंटरमिजिएट तयार होत नाही, पण इथे कार्बोकॅटायन हा इंटरमिजिएट तयार होतो. मग इंटरमिजिएट काय असते हे मी तुम्हाला आता थोड्या वेळाने सांगतो. हे पॉइंट असेच्या असे लिहून ठेवा, लिहून घ्या. आयुषी पाडेकर आहे का प्रेझेंट? आयुषी पाडेकर. तिचं नेट संपलं सर. नेट संपलं? हो, कधी? मधातूनच संपलं. म्हणजे आता आली होती कधी बॅच मध्ये? हो, आली होती. बरं ठीक आहे, चालू दे. सोमवारपासून ऑफलाईन चालू करतोय आपण 2 बॅचेस, 1 आठवडाभर. मग मी तुम्हाला प्रोग्रामच सांगतो. हे झालं, हे लिहून घ्या. मग मी तुम्हाला सोमवारपासूनचा प्रोग्राम सांगतो. सर नाही, ते ऐकायला नाही होणार तुमचं मला बरोबर. ब्लर दिसत. अच्छा, ब्लर दिसत. आता आता दिसत आहे सर. लिहा मग पटोपट.
क्लिअरच आहे ते करून फायदाच नाही. झालं का रे? हो सर. स्क्रीनशॉट काढला की लिहिलं? लिहिलं. बाकीच्यांनी लिहा, पटपट लिहा. झालं सर. ओके. हा, आता पहा, इकडे लक्ष द्या. आता मी तुम्हाला थोडासा सोमवारपासूनचा प्रोग्राम सांगतो, पहिले तो समजून घ्या. सर एक मिनिट सर, अरे, लास्टचे आधी मोडू बोल. नका. एक मिनिट. बरं, ठीक आहे. किती हे झालं होतं का, लिहिलं होतं का, करू काय क्लिअर? हो सर, लास्ट वाला मोडू नका. एक मिनिट. बरं, ठीक आहे. झालं सर. आता पहा, थोडंसं आठवडाभर एक नवीन एक्सपेरिमेंट करून राहिलेलो आहे आपण, कारण की थोडंसं सॅनिटायझेशन हे ते क्लासचं करावं लागते नियमामध्ये, ते आपण करणार आहे. मंडे, ट्यूजडे, वेनसडे अमरावती बॅच. ठीक आहे, हे 3 दिवस केमिस्ट्री अँड फिजिक्स ऑफ लाइन. ठीक आहे, या 2 दिवस बडनेरा बॅच मॅथ्स अँड बायो ऑफलाइन. ओके. आता इकडे या 3 दिवस अमरावती बॅच करता मॅथ्स अँड बायो ऑनलाइन. ओके. या 3 दिवसाकरता केमिस्ट्री अँड फिजिक्स ऑनलाइन. झालं? आफ्टर दॅट थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे अमरावती बॅच बायो अँड मॅथ्स ऑफलाइन अँड केमिस्ट्री
फिजिक्स ऑनलाईन. इकडे केमिस्ट्री, फिजिक्स ऑफलाईन, बायो अँड मॅथ्स ऑनलाईन. म्हणजे 3 दिवस तुम्हाला 2 बॅचेस करता क्लासवर येणार आहे आणि 2 बॅचेस तुम्हाला घरून करणार आहे. 8 दिवस फक्त. 8ही दिवस नाही, 2-4 दिवस पाहू काय होते तर. कारण की कसं आहे, एकदम आपल्याला सॅनिटायझेशन हे ते सगळं हॉलचं करावं लागणार आहे. त्याच्याशिवाय नाही घेऊ शकत आपण. तर म्हणून आपण काय करू, पहिले 3 दिवस अमरावतीची बॅच फिजिक्स आणि केमिस्ट्री ऑफलाईन घेऊ आणि मॅथ्स आणि बायो ऑनलाईन घेऊ. म्हणजे तुमच्या बॅचेस 4ही होणार आहे. 2 घरून, 2 क्लासवरून. त्यानंतर इकडे सेम डे इकडे मॅथ्स आणि बायोची बॅचेस होतील ऑफलाईन क्लासवर. केमिस्ट्री आणि फिजिक्सचं ऑनलाईन होईल. जे इकडे आम्ही ऑफलाईन शिकवू तेच इकडे बडनेराच्या मुलांना तेच ऑनलाईन शिकू, तसंच्या तसंच. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्सडे पासून तर सॅटरडे पर्यंत बायोलॉजी आणि मॅथ्स तुमचं ऑफलाईन होईल अमरावतीच्या मुलांचं. केमिस्ट्री आणि फिजिक्स ऑनलाईन होईल. इकडे थर्सडे पासून तर सॅटरडे पर्यंत केमिस्ट्री फिजिक्स ऑफलाईन होईल बडनेऱ्याला आणि बायोलॉजी मॅथ्स ऑनलाईन होईल. असा तुमचा प्रोग्राम आहे. आता फक्त याच्या टाइमचा प्रश्न आहे. तर टाइमचं जे आहे ते मी तुम्हाला सांगतो. टाइमचं मी तुम्हाला सांगतो, त्या हिशोबाने आपण करू. कारण की आता काही दिवस आपल्याला थोडंसं एक्सपेरिमेंटल बेसिसवर घेणं आहे आणि मग थोडंसं व्यवस्थित झालं की मग आपण सगळ्याच्या सगळ्या 4च्या 4ही बॅचेस आपल्या क्लासवरच घेऊ. कळलं बोलणं? हो सर. हो सर. आणि त्याच्यातही आपण असं करणार आहे की म्हणजे जेवढे मुलं आपले त्याला हाफमध्ये डिवाइड करणार आहे. मुलं वेगळे, मुली वेगळे. इकडे फिजिक्सची बॅच चालू राहील समजा, तर इकडे केमिस्ट्रीची राहील. मग केमिस्ट्रीची इकडे आणि फिजिक्सची इकडे, असं पण करायचं काम पडू शकते. म्हणजे हाफ हाफ स्टुडंटला शिकवलं जाईल. मे बी त्याचे चान्सेस आहे. कारण की आपल्याला परमिशन नाही आहे 7 स्टुडंटच्या वर आणि आपल्याला काही ते याच्या बाहेर जायचं नाहीये, रूलच्या बाहेर जायचं नाहीये. तर मी करतो बरोबर ते. तुम्ही फक्त आता एवढं लक्षात ठेवा. जमन? हो याचा सर. स्नॅप काढून घ्या. हो सर. याचा स्नॅप काढून घ्या. याचा स्नॅप काढून घ्या. काढला सर. हा. ओके देन. चला आता मी शिकवतो, मला शिकू दे. सो आता आपल्याला इकडे आपलं SN1 SN2 हे संपलं. आता आपण जाऊ इलिमिनेशन. आता काही रिॲक्शन्स आहे. इलिमिनेशन हे आपण 11व्या वर्गात घेतलेल्या पण आहे, तर त्याच्यामुळे मी फास्टमध्ये चालतो. ठीक आहे. नंबर 1 डिहायड्रो हॅलोजेनेशन रिॲक्शन. फोकस केला. हो, फोकस आणतो मी. डिहायड्रो हॅलोजेनेशन रिॲक्शन. ठीक आहे. आला फोकस? हो सर. हो. किंवा यालाच आपण म्हणतो अल्फा बीटा इलिमिनेशन रिॲक्शन. अल्फा बीटा इलिमिनेशन रिॲक्शन असं आपलं त्याचं नाव आहे. ठीक आहे. आता काय सांगितलं होतं मी अल्फा बीटा इलिमिनेशन मध्ये सांगितलं होतं मी तुम्हाला. मी एक हे घेतो. एखादा अल्किल हलाइड आहे. ठीक आहे. अल्किल हलाइड कमीत कमी 2 कार्बनचा लागेल. मिथिल सोबत ही रिॲक्शन होत नाही इलिमिनेशन. आता 2 कार्बनचा एखादा अल्किल हलाइड घेतो मी. C2H5Br. C2H5Br हा झाला तुमचा इथिल ब्रोमाइड. ओके. आता जेव्हा आपण याच्यासोबत KOH ची रिॲक्शन करतो, पण कोणता KOH? अल्कोहोलिक KOH. अल्कोहोलिक KOH ची इलिमिनेशनची रिॲक्शन होते आणि ॲक्वियस KOH ची सबस्टिट्यूशन रिएक्शन होते. सबस्टिट्यूशन. हा. आता पाहायचं इकडे माझ्याकडे लक्ष द्या. व्हेरी गुड, व्हेरी नाईस.
आता ज्या कार्बनला, आता इथे पण लाल केला मी हा कार्बन, ज्या कार्बनला ब्रोमीन अटॅच आहे त्याला म्हणा, ब्रोमीन म्हणजे हॅलोजन अटॅच आहे, त्याला अल्फा कार्बन म्हणायचं, आणि त्याला लगतचा ऍडजेसंट कार्बन जो आहे त्याला बीटा कार्बन म्हणायचं. द कार्बन टू विच bromine is directly attached, it is a primary it is a alpha carbon atom, and the adjacent carbon to the alpha, it is a beta carbon atom. नाव इलिमिनेशन मध्ये पा काय लिहिलेलं आहे, अल्फा बीटा इलिमिनेशन, म्हणजे अल्फा कार्बन वरचं पण काहीतरी इलिमिनेट होणार आहे आणि बीटा कार्बन वरचं पण काहीतरी इलिमिनेट होणार आहे. इथे आपल्याला हिट करावं लागते. तर अल्फाचा बीआर, अल्फा कार्बनचा बीआर हा के सोबत चालला जाईल, अल्फाचा बीआर हा के सोबत जाणार, आणि बीटाचा हायड्रोजन, बीटाचा हायड्रोजन OH सोबत जाणार. बीटाचा हायड्रोजन कोणासोबत जाणार, OH सोबत. ठीक आहे, आता असं मी करत नाही त्याला एकदम, तर तुम्हाला रिॲक्शनही लिहायला लागेल ना. ओके, तर आता इथे प्रोडक्ट असा बनणार तुमचा, मग हा गेला आणि हा गेला, मग हा जर गेला तर इथे काय शिल्लक राहील ते सांगा बरं. एच एवढं तर राहिलं, हा गेला फक्त एक बॉन्ड आहे सिंगल, इथे हा सी, इकडे एच आहे, आणि हा एच इथे लिहून टाकतो असा, इथे एच आहे प्लस. आता बा व्हॅलन्सी बा किती किती झाली, 3-3, म्हणून इथे डबल बॉन्ड, म्हणून इथे काय झाला, डबल बॉन्ड. आलं लक्षात? झालं इलिमिनेशन. एक अल्फावरचा गेला, एक बीटावरचा गेला, म्हणून त्याचं नाव आहे अल्फा बीटा इलिमिनेशन. ओके, आणि प्लस कोण रे, KBr प्लस H2O, KBr प्लस H2O. याचं जे नाव आहे, याचं जे नाव आहे ते कोण आहे, इथिन आहे. हा आपला तुम्हाला माहित आहे इथिन, आणि याचं तर काही नाव लिहायची आपल्याला गरज नसते. तर ही जी रिॲक्शन आहे, दिस इज द अल्फा बीटा इलिमिनेशन रिॲक्शन. सो आता मी सांगतो तसं तसं लिहायचं. अकरावीत घेतलेली रिॲक्शन आहे आपली. ठीक आहे, हा. तर चला मी सांगतो तसं तसं लिहा. व्हेन अल्किल हलाइड, व्हेन अल्किल हलाइड having at least one beta, हाइड्रोजन, एक बीटा हाइड्रोजन कंपल्सरी है. एटलीस्ट वन बीटा हाइड्रोजन is boiled with alcoholic solution of KOH, alcoholic solution of KOH or NaOH, दोन पैकी कोणी चालेल, पण जनरली KOH घेतला जाते. It undergo elimination, it undergo elimination of hydrogen atom, from beta carbon, and halogen atom from alpha carbon atom to form alkene. हे लिहा, पहिले रिॲक्शन लिहायची नाही सध्याच, फक्त हे लिहायचं एवढं, आणि ते झालं की मला सांगायचं. झालं सर. हे
स्टेटमेंट लिहा, असा शब्द लिहा. स्टेटमेंट पहिले वर आणि मग हे स्टेटमेंट लिहा असं. लिहिला स्टेटमेंट शब्द. हो हो. सर. हा, आता मी झालं का, मुलींचं झालं का बेटा, हे मोडू का मी? हो सर. हो सर. त्यांनी कोणाचं काही राहिलं, रिॲक्शन नाही लिहायची. झालं रे अथर्व जलतारे? यस सर झालं. हा, चला आता खाली असं लिहा, फॉर एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल, व्हेन ethyl bromide is boiled with alcoholic KOH to form ethene. आणि मग रिॲक्शन लिहा. झालं सर. हो सर. हो सर. हो सर. हो सर. हो सर. हो सर. हो. Example 2. Example, when an propyl bromide is boiled with alcoholic KOH to form propene. चला पटकन लिहा, वेळ कमी राहिला. आता बघा, मी असं लिहितो. ओय पिल्ले हो, असं लिहिलं तर काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? सांगा बरं मला. नाही सर. नाही सर. हो सर. मग नाही लिहा सर. एन प्रोपिल ब्रोमाइड. आता इकडे प्रोडक्ट बदलून जाईल आपला. बॅच संपल्यानंतर लगेच एंट्रन्सच्या पोरांनी जॉईन करायचं पुन्हा. आत्ताची बॅच संपल्यानंतर लगेच जॉईन करायचं एंट्रन्सच्या पोरांनी. हिचा बीआर हा अल्फा कार्बन आहे, हा बीटा आहे. याचा काढा हायड्रोजन, इथे डबल बॉन्ड येऊन जाईल. CH3CH डबल बॉन्ड CH2 प्लस KBr प्लस H2O. हा झाला तुमचा प्रोपीन. लिहा पटकन. झालं? बॅच संपली का रे? हा, हो सर. झालं रे सगळ्यांचं. आता एनच्या ठिकाणी आयसोप्रोपिल घ्या. आयसोप्रोपिल मोडू. आता पाहून घ्या, हा अल्फा झाला, हा बीटा आणि हा पण बीटा. दोन पैकी कोणाचाही हायड्रोजन काढला तरी चालते.
हा तुमचा आयसोप्रोपिल ब्रोमाइड. प्रोडक्ट तोच भेटल, काही विषय नाही. चला एलिया, पहिले एलिया मग एलिया. स्पीडली फास्ट. यश बोरकर आहे रे. हो सर. त्याच्यानंतर तो आपला हा लोणकर. हो सर. हा चल लिहा मग पटापट चला. खुशी स्वीटी. येस सर. ओके चला. सो चला आता झालं एवढं. आता मी काय करतो, एक्झाम्पल थोडस चेंज करतो. आता आपण काय करू, एन ब्युटिल ब्रोमाइड घेऊ. एन ब्युटिल ब्रोमाइड. ठीक आहे. आता काय बनते आपण पाहू. पहिले इकडे लक्ष द्या माझ्याकडे. एन ब्युटिल ब्रोमाइड. आता तुम्हाला माहित आहे ब्युटिल ब्रोमाइड जर घ्यायचा आहे तर CH3 CH2 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 आणि Br हा झाला तुमचा एन ब्युटिल ब्रोमाइड. बरोबर माझं. हा अल्फा हा बीटा. मग आता प्रोडक्ट चेंज होऊन जाईल तुमचा. प्रोडक्ट काय चेंज होणार, याला हिट करायचं आपल्याला. या दोघांच्या मदत कोणता बॉन्ड येईल, डबल बॉन्ड. CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH2. हा झाला तुमचा ब्यूट 1ENE टू फॉर्म ब्यूट 1ENE. चला एक एक्झाम्पल अधिक झालं पाहिजे.